विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं असेसमेंट जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेने दिलेला आहे. या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जिन हे फार मोठं असायचं. आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मार्जिनी मिळाल्यात. त्याचा अर्थ राष्ट्र पातळीवर आम्ही लोक जे सगळे काम करतो त्याचे विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी बेल्टमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं. तेच आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो बदलायला एक अनुकूल अशा प्रकारचं चित्र दिसतंय आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल. आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख काँग्रेस सीताराम येचुरी आणि अन्य. तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्याच्या दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे. आणि त्याचा संदेश आज संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इतर सहकार्यांना मिळेल. ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीने जाऊ आणि एकंदर पुढचे धोरण पुढची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित लढवल्या. सगळ्या मिळून आम्ही 10 जागा लढवल्या. पण त्याच्यामध्ये असं दिसतंय की 7 जागेवर अंतिम काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण 7 जागेवरच्यावर आज आम्ही पुढे आहोत. 7 जागेंच्यावर आज आम्ही पुढे आहोत. याचा अर्थ 10 जागा निवडून लढून 7 मध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र याचा अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये निश्चित प्रमाणात झालेला आहे. हा जो काही यश मिळालं ते यश मिळालं ते एकतर राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे असं आम्ही मानत नाही. आम्ही ही जी महाराष्ट्र विकास आघाडी केली याचा उल्लेख माझ्या स्टेटमेंटमध्ये सविस्तर आहे. त्या आघाडीच्या वतीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला सुद्धा मिळालं. आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ती झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल. आज काही टीव्हीवर बातमी आहे किंवा मी चंद्रबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो त्याच्यात काही तथ्य नाही. जे काही कुणाशी बोलले नाही बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येचुरी यांच्याशी झालं बाकी कुणाच्या संबंधित नाही. या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय पातळीवरचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचार निर्णय करून केले जाईल.
सर, सगळे म्हणतात की तुमचं वय झालं आहे, या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुढ़ा हुआ तो क्या हुआ लेकिन जिंदा है. सर हिंदीमध्ये प्लीज ब्रीफ कराल सगळं. सर त्याच्यावर उत्तर. सर एक उत्तर. सर एक उत्तर. तूच उत्तर दिलं तू. माहिती नाही, माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही. एखादा अध्यक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचं मी कमेंट करणं योग्य नाही. माझा त्यांचा सुसंवाद आत्ता झालेला संबंध आहे, पण आत्ता बोलणं झालेलं नाही. सर, बारामतीची जी जागा होती त्यावर याचा उमेदवाराला विचारावं. अधिक सभा घेतलेल्या आहेत, तुम्ही फिरलेला आहात. नाही, काय असं आहे की माझं स्वतःचं असेसमेंटच्या मतदारसंघाचं असेल की याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही. आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझा स्वतःचा गेले 60 वर्षाचा असोसिएशन आहे. माझी सुरुवातच तिथनं झालेली आणि प्रचार करू न करू तिथला सामान्य माणूस जो आहे, नागरिक जो आहे, त्याची मानसिकता काही मला ठाऊक आहे. आम्ही जावं अथवा न जावं तो योग्यच निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला होते. आणि मला वाटतं आता किती टक्के आता 16वी राऊंड पब्लिश झाली. नाही, त्याच्या आधी बारामती विधानसभेत कसं मतदान झालं. 10व्या राऊंडला 22,000 होता, आता 35,000च्या पुढे लीड असेल बारामती विधानसभा. एका विधानसभेमध्ये 35,000च्या पुढे आत्ता लीड असेल. आणि बाकीच्या मतदारसंघाचं तुमच्याकडे सगळं असेल. हो, म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे. खडकवासला थोडंसं कमी आहे, बाकी सगळी लीड आहे. पण गेल्या वेळेसपेक्षा खडकवासला चांगलं आहे. टोटल किती लीड आत्ता अजून आता 16व्या राऊंडला रफली 76,000च्या आसपास आहे. आणि अजून 3-4 राऊंड अजून 6 ते 7 राऊंड बाकी आहे. 6 ते 7. आजचा निकाल लागला आहे. त्यानंतर विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी अजून जास्त ताकदीनं पुढे येईल असं वाटतंय का? चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करतील, सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील. तुम्हाला काय वाटतं? पक्की झाली अजून? आमची साधारणचा जो विचारविनिमय होतोय झालाय त्याच्यामध्ये महाराष्ट्र ही विकास आघाडी जी आहे त्या विकास आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू, प्रयत्न करू, लोकांच्यात जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र बदलायला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालू ठेवू. expect the alliance partners of the BJP to break away and come on the India alliance side? Do you expect the alliance partners of the BJP from the NDA to break away and come on the India alliance side? Do you expect that? No, neither we have discussed, neither we have thought. पवार साहब किस तरीके से चुनावी परिणाम को आज के देखते हैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में, पूरे देश भर में जो चुनावी परिणाम है उससे कैसे देखते हैं? ये बात शुरू में मैंने कहा कि महाराष्ट्र में तो रिजल्ट अच्छा आ गया और सबसे ज्यादा उत्तर प्रदेश का ये डिसीजन आएगा इस पर कोई सोचते नहीं थे. हिंदी वेव इसकी चिंता हम लोगों की थी. सदर्न इंडिया की कोई प्रॉब्लम नहीं था, मगर हिंदी वेव में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम सोचते थे और इसमें कोई न कोई सुधार हो गया ये बात सच है. फिर भी मध्य प्रदेश और कुछ एरिया में और ज्यादा काम करने की आवश्यकता है, मगर उत्तर प्रदेश के जनता ने जो इसमें डिसीजन दे दिया, एक नई डायरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए. हम वहाँ के नेता लोग, वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता जो इन सभी का हम आवाज़ है कि
इस तरह का डिसीजन उन्होंने दे दिया। और सभी अलायंस को लेकर जिस तरीके से राम मंदिर को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी, ये जो परिप्रेक्ष्य बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी, बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना, वे सीधी बात है। मंदिर मस्जिद के इसमें विरोध करने की कोई आवश्यकता नहीं थी। जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है, ऐसे लोग उस लाइन पर जाते थे। उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया। यहाँ तक इस कैंपेन में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी, ये लोग हुकूमत में आएगी तो किसानों की या रूरल एरिया की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि ये लोग हुकूमत में आएंगे तो आपके खेती में 2 भैंस आपने रखी है, इनमें से एक भैंस को लेके जाएंगे। इस तरीके से ये गलत चीजें हाईएस्ट पोजीशन देश के जिम्मेदारी करते हैं, इन लोगों ने की थी। ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी, मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह की कैंपेन, इस तरह की लाइन, इस तरह का प्रोपेगेंडा इसका स्वीकार कभी नहीं करेगी। और इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया। और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनता ने किया नहीं। ये निर्णय जो आ रहा है इससे साफ होता है। सर, साताराची जागा पवार साहेब, साताराची जागा तुम्ही खेचून आणण्याचा प्रयत्न केला पवार साहेब, पवार साहेब, पवार साहेब, how you react to this and particularly the fight of Baramati, we should know about overall your... It's too early. We have to wait for another day or two. Then correct picture will come. Then we will sit in Delhi and discuss with our colleagues. Then I will be able to tell what exactly it is. पवार साहेब, सातारा अभी आप लोगों की बातचीत हुई है क्या, और आने वाले समय में आपको लगता है इनसे बात करने के लिए अलायंस पार्टनर और सरकार फॉर्म करना है तो उनको साथ देने की जरूरत होगी? बातचीत हुई नहीं, बातचीत करने की उम्मीद है। मेरी बातचीत खाली 2 लोगों के साथ हो गई, खड़गे साहब एंड सीताराम येचुरी, और वो अन्य साथियों के साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं। हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है। पवार साहेब, सातारामध्ये पार्टियों को तोड़ा, पार्टियों को अलग किया, लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे हैं वो ये बताते हैं कि इस तरह की टूट जनता को बर्दाश्त नहीं है, वो इसे पसंद नहीं करती। बिल्कुल सीधी बात है, जो बातचीत तोड़ने का काम उन्होंने किया, जो गलत तरीके उन्होंने अपनाए, इसकी रिएक्शन इस होती में लोगों ने दी है। और हमें खुशी है कि ये गलत रास्ते पर एक राजनीति जो जिम्मेदार राजनीति उस रास्ते से जा रही थी, उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो सबक आम जनता नहीं सिखाए, ये अच्छी बात है। पवार साहेब, साताऱ्याची जी जागा आहे, पवार साहेब, साताऱ्याची जी जागा आहे, साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भिजवून ती परत आणली होती, त्यावेळेस तो विजय मिळाला होता, परंतु आता साताऱ्याची जागेवर पराभव पाहायला मिळत आहे। कुठे कमी पडला असं वाटतं तुम्हाला? माहिती घेतली नाही, कारण आत्ताच त्याचं अजून काउंटिंग सुरू झालेली आणि थोडक्यात ही सीट जाते असे दिसते, म्हणजे ते काही नकार देण्याचा अर्थ नाही। त्याच्या खोलात आम्ही जाऊ, पण आम्हाला विश्वास आहे की सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं एक महत्वाचा घटक आहे आणि वो स्थिती आमची कंटिन्यू राहील। Considering BJP has not crossed the majority mark, and also considering your experience, who do you think will be the next PM of the country? I can't say anything. You see, we are not sure whether we will be able to form government. As I said, we will discuss with our colleagues and decide next course of action. Sir, India Alliance, महायुतीचे नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी येते की जातीय तेढ
आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे असं खरंच आपल्याला का जरांगे पाटील मोठा इम्पॅक्ट झाला का? कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रश्न दिसतोय. असं की लोकांनी त्यांना दूर केलेलं. आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी त्याची कारणमीमांसा करून डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा विचार आहे. त्याच्यात काही तथ्य नाही. हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे. तिथं बदलाची आवश्यकता आहे, परिवर्तनाची आवश्यकता आहे. गेले 10 वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधल्या 2.5 वर्ष सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला स्वच्छक अशा प्रकारचा निकाल हा लोकांनी घेतला. 250 से नीचे बीजेपी आई है, बीजेपी 250 से नीचे है. ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या ये फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार? और उसके लिए आप ये मैंने बताया है कि हम कल ही बैठेंगे, बात करेंगे. कई हमारे साथी यहाँ नहीं है. ये डिसीजन कोई इंडिविजुअल एक पार्टी नहीं लेगी. ये डिसीजन कलेक्टिव डिसीजन होगा. कलेक्टिव सोच चाहिए और ये काम अगले 2-3 दिन में हो जाए. पवार साहेब 10 न्यायाधीशांनी पवार साहेब सर पवार साहेब 10 न्यायाधीशांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील आता विजयी झाल्यात अशा पद्धतीची माहिती समोर येते. विशाल पाटील सांगली ठीक आहे, विजय झाले तर त्यांचं अभिनंदन. पवार साहेब विनंती केली होती ठाकरेंना की कुठेतरी काँग्रेसला ती सीट दिली गेली पाहिजे. निर्णय झाला, निकाल झाला, ते विजयी झाले. आता कशाला पवार साहेब 10 न्यायाधीशांनी जवळपास पत्र लिहिलं होतं. पवार साहेब इंडिया अलायंस आने वाले वक्त में नीतीश कुमार जी के लिए डेप्यूटी प्राइम मिनिस्टर ये ऑफर को कंसिडर करेगी. इस इश्यू के बारे में हमारे यहाँ डिस्कशन ही हुआ है. जब तक बात नहीं होती, कलेक्टिव थिंकिंग नहीं होता, तब तक इस बारे में कुछ जवाब देना ठीक नहीं. थोड़ा रुकिए 1-2 दिन. पवार साहेब काही न्यायाधीशांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे की हंग जर संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या. तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत घेऊन? माहिती नाही आम्हाला एक, आणि अजून कुणाला मेजॉरिटी आहे का नाही हे स्पष्ट व्हायला एक 24-48 तासाची आवश्यकता आहे. ते झालेलं नाही असं कुठून बाहेर पडले त्यांना या निकालानं धडा मिळाला असं वाटतं तुम्हाला? तर ते विचार करतील. याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला लावा लागेल. अनेक गोष्टी आहेत ते सांगते. आता आजच सांगा वगैरे, पण सांगण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सांगताना हा सुचून कदाचित काही वेगळा विचार करतील, माहिती नाही. असं हा विषयच अंशभूत नाही. आज कोणाला घ्यायचं का नाही हा विषयच नाही. त्याची चर्चा करायचं कारण नाही, तो आमचा अजेंडा नाही. सर आप उनको वापस लेंगे अगर वो आते हैं? इसका जवाब उन्हें दिया. भाऊसाहेब भाजपचा बहुमताचा आकडा बळावर होताना दिसत नाही का? अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय अन्य पर्यायी नावांचा विचार जर याची चर्चा आम्ही केलेली नाही. हा निर्णय एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही. या संबंधीचं कलेक्टिव्ह थिंकिंगची आवश्यकता आहे. उद्या परवा आम्ही ज्यावेळेस बसू त्यावेळेस पण तो विषय